प्रेरणादायी व सुबोध जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा. आज मी आपणा दिल्लीतील जंतर मंतर याविषयी माहिती आपणापुढे सादर करणार आहे. आता दिल्लीचे जंतर मंतर हे 18व्या शतकातील एक ऐतिहासिक खगोलशास्त्रीय वेधशाळा असून आज भारतातील प्रमुख निदर्शनं आणि आंदोलने याचे केंद्र मानले जाते. 1724 महाराजा सवाई जयसिंग म्हणजे दुसरा यांनी खगोलशास्त्रीयाकरता ही वस्तू बांधली होती. पण आता ही खगोलशास्त्रीय वास्तू म्हणजे निदर्शने आणि आंदोलने याचे प्रमुख केंद्र म्हणून मानले जाते. तर आता 2026 साली विद्यार्थ्याचं आंदोलन किती 1 महिन्यापासून सुरू आहे आणि त्याच्यामध्ये सरकार तर हे आंदोलन आपण का करतो तर आपल्या ज्या मागण्या असतात त्या सरकार पुढे मांडायच्या आणि त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण आंदोलनं करतो आणि आपल्या मागण्या सरकारचे आपल्याकडे लक्ष वेधले गेले पाहिजे ना. आपल्या मागण्या सरकारपुढे मांडायच्या आणि सरकारने त्या आपल्या मागण्या मांडल्यावर ते आपल्यापुढे सादर कराव्या. अशा प्रकारचे आंदोलने निदर्शने होतात. पण यावर्षी 2026 साली म्हणजे हे विद्यार्थ्याचं आंदोलन तर विद्यार्थ्याचं नाही तर त्याच्यामध्ये सगळे सत्ताधारी विपक्ष असे ज्यांच्यावर अत्याचार झाले ते शेतकऱ्याचं आंदोलन, अन्याय अत्याचार जे बायांवर झाले ते आंदोलन, अशा प्रकारे एक भयंकर असं मोठं स्वरूप ह्या विद्यार्थ्याच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले. आणि एवढं काय जेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला, लाथांनी मारलं, त्यांच्या बुटांना खिळे असे रक्तबंबाळ झाले, मग सगळा देश तुटून पडला. आणि मग काही मुलं आजसुद्धा दवाखान्यामध्ये आहे. एक मुलगीची आई 12 वर्षाची मुलगी तिलाही लाथांनी तुडवलं. एक मुलगी बेहोश होऊन हॉस्पिटलमध्ये तिचे उपचार सुरू आहे. अशा प्रकारे ह्या सरकारने काही चर्चा न करता मुलांवर लाठीमार करून त्यांच्यावर अन्याय केलं. त्याच्यामुळे देशामध्ये आणि त्या मुलांमध्ये संतापाची लाट उसळली की पेपर फुटीमुळे, पेपर लीक झाल्यामुळे त्या मुलांचे किती नुकसान होत आहे. त्यांची मानसिक परिस्थिती, त्यांनी आत्महत्या केल्या. डबल परीक्षा दुसऱ्यांदा जर परीक्षा घेतली तर याचं त्यांना टेन्शन आलं, मानसिक त्रास झाला, आत्महत्या केल्या. त्यांच्या कुटुंबियांची कोणी भरपाई केली का किंवा विचारपूस केली का? अशा प्रकारे आजपर्यंत 1 महिना त्या विद्यार्थ्यांचे किती हाल होत आहे आणि त्यांना किती हाल भोगावे लागत आहे. तर अशा प्रकारे हेच आंदोलन नाही तर शेतकऱ्यांचं, बायांना बलात्कार, अहिंसा, हुंडगिरी हे सगळे प्रकरणं त्याच्यापुढे सामील झाले. आणि एवढंच काय, विपक्ष, संघटना, समाज कार्यकर्ते सगळे एकत्र आले. आणि जेव्हा पोलिसांनी मारलं तेव्हा तर देशातील लोकांना अशी आग भडकली, संतापाची लाट उचलली आणि सगळा देश पेटून उठला. आणि सगळे आंदोलनाकडे एवढंच काय, नारी शक्ती, बायासुद्धा त्याच्यामध्ये सामील झाल्या. आणि ते कोणाचे मुलं असतील पण देशातील मुलं सगळे
आमचेच मुलं आहे, त्या बायांचा हमरडा पावत नव्हता. मोठमोठ्या लोकांच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू गळत होते. असे ते अमानुषपणे पोलीस त्यांच्यावर मारहाण करीत होते. पण त्या पोलिसांना सुद्धा दयामाया येत नव्हती. तर अशा प्रकारे हे आंदोलन दिल्लीमध्ये सुरू होतं. आणि मग त्याच्या मागण्या होत्या की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा पाहिजे आणि ह्या ज्या परीक्षा होतात हे पारदर्शक पाहिजे, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार नको. आणि ही जे आहे आंदोलन खूप मोठं होतं. काक्रोज जमाव पार्टी त्याच्यामध्ये सामील होती. आणि एवढंच काय, सोनम वांगचुक आंदोलनाला पाठिंबा देत होते. ते उपोषणाला बसले आणि ते असे खूप प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आहे. एवढंच काय, तर ते सामाजिक कार्यकर्तेसुद्धा आहे. तर त्यांनी 20 दिवस उपवास करून सरकारने त्यांच्याकडे ढुंकून पाहिलं नाही किंवा चर्चेला सुरुवात झाली नाही. आणि बळजबरीने दवाखान्यामध्ये बोडत नेऊन त्यांचेसुद्धा हाल केले. अशा प्रकारे परीक्षेच्या आत्महत्येच्या तणावामुळे आत्महत्या केलेल्या कुटुंबात सरकार मदत देईल का, अशा प्रकारे. आणि परीक्षा पारदर्शक पद्धतीने व्हायला पाहिजे. संसदेवर सगळे जनतेचा मेळावा सगळे आंदोलन करत संसदेवर चालून गेले आणि संसदेच्या भोवतीसुद्धा त्यांनी घेराव घातला. आणि अशा प्रकार मोदी चोर अशा घोषणासुद्धा देऊ लागले. तर अशा प्रकारे असंतोष पसरला, मानसिक ताण झाला आणि त्या पोलिसांनी मारहाण केल्यामुळे देशात तर अशी संतापाची लाट उसळली. आणि त्या संतापामध्ये मग ते काय म्हणायचे, आमचा भगतसिंग मेला नाही, जिवंत आहे. आणि मग त्या सर्व भगतसिंगचे टी शर्ट घालून अशी दिल्लीमध्ये त्या आंदोलनाची धग, नारी शक्तीची धग आणि जंतर मंतरमधली गर्दी, म्हणजे पोरापासून तो थोरापर्यंत एवढी अफाट गर्दी. आणि पोलिसांच्या काटांचे खिळेसुद्धा त्या मुलांना सहन करावे लागले. किती हाल झाले. कितीतरी मुलं आज दवाखान्यामध्ये उपचारासारखे दवाखान्यात दाखल आहे. तर अशा प्रकारे पोलिसांना भाजपला लोक अशासुद्धा घोषणा द्यायची. भाजपला त्याचा सत्तेचा माज आला. मोदी चोर आहे, मोदी चोर आहे. आंदोलन लाखो लोकांचे समर्थन त्या मोर्चामध्ये होते. आणि त्याच्यामुळे सरकारचे टेन्शन वाढले. महाराष्ट्र बंद, 23 तारखेला महाराष्ट्रसुद्धा बंद ठेवला. तर अशा प्रकारे आम्ही शिक्षक लोक मातीचे गोळे बनवून मोठे करतात, ते नीट परीक्षेपर्यंत पोहोचतात आणि त्यांचे असे हाल पाहून शिक्षकांच्या, कवी लोकांच्या, लेखक लोकांच्या डोळ्यातसुद्धा अश्रू अनावर झाले. तर अशा प्रकारे सरकारने मुलांवर लवकरच निर्णय घ्यायला पाहिजे होता आणि लवकरच त्यांच्यामध्ये तडजोड करायला पाहिजे होती. लहान मुलांची ते समजूत घालायला पाहिजे होती. ते आपल्या देशाचे भावी नागरिक आहेत आणि ते त्याच्यापुढे सत्ता गाजवतील असा सर्व देशाचा विश्वास आता खात्री पटली आहे. आणि म्हणून मुलांना शिकवणं, मुलांना
सहकार्य करणं, मुलांना पुढे जाऊ देणं, भावी पिढी ह्या देशाला महासत्ता बनवेल असा माझा विश्वास आहे. तर अशा प्रकारे हे दिल्लीचं आंदोलन, जंतर मंतर येथे झालेले आंदोलन म्हणजे महाभयंकर. आणि अशा प्रकारे हा व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईक शेअर करा.